मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेचा निकाल। सर्वोत्तम जिल्हाधिकारी निकालात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना 80.86% गुण, तर सर्वोत्तम पोलीस अधीक्षक निकालात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींना 65.71% गुण। महाराष्ट्रात पालघर पोलीस अव्वल, पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण। मुख्यमंत्र्यांकडून एक्स पोस्टद्वारे पोलिसांचं अभिनंदन। एप्रिलमध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी संकलन। एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाचा विक्रमी उच्चांक। एका महिन्यात जीएसटी संकलन 2.37 लाख कोटींवर। राज्य सरकारकडून गेल्या 100 दिवसांच्या काळात लाख सायबर हल्ले। पाकिस्तान बांगलादेश रचतायत कट। संवेदनशील आस्थापना एजन्सीच्या वेबसाईटवर हल्ले। पाकिस्तान मोरोक्को इंडोनेशियामधून हल्ले। हॅकर्सकडून लोकांचा वैयक्तिक डेटा देखील लीक। एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट, सूत्रांची माहिती। हल्ल्याबाबत गुप्तचर विभागाने आधीच सांगितलं होतं। हल्ल्याबाबत अचूक माहिती देण्यात आली होती। सूत्रांची माहिती, पहलगाममधल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांकडून झाली होती रेकी। पाककडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। भारताच्या आक्रमणाची भीती, पाकिस्तानचा थैथयाट। पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची भारताला पोकळ धमकी। भारताकडून राजस्थान पाकिस्तान सीमेवर रणगाड्यांचा युद्धाभ्यास। अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी। पाकिस्तानने सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट उघडलंच नाही। भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी। भारत आणि पाकिस्तानला जोडणारी अटारी सीमा पूर्णपणे बंद। आपत्कालीन विजाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद। 7 दिवसात आतापर्यंत एकूण 911 पाकिस्तान्यांनी भारत सोडला। 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याची दिली होती मुदत। बीडच्या परळी तालुक्यात पुतण्याकडून चुलतीची हत्या। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी एमआयडीसी भागात ट्रॅकवर आढळले 2 तरुणाचे मृतदेह। पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचा तपास सुरू। डुप्लिकेट सर्व्हिस बुक बनवून देण्यासाठी शिपायाकडे 60,000ची मागितली लाच। रईस उर्दू हायस्कूलच्या शिक्षकांसह मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक। पनवेलमध्ये पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन। अनेक गुन्हेगारांची तपासणी। गुन्हेगारांची चौकशी केली असून फरार आरोपी आणि गुंडांची झडती। साताऱ्यात भीषण पाणी टंचाई। तालुक्यातील हजारांहून अधिक लोकसंख्या जगतीये। टँकरच्या पाण्यावर माणसांसोबत पशूंनाही पाणी टंचाईचा फटका। साताऱ्यात म्हसवड पोलिसांची वाळू चोरांवर मोठी कारवाई। वाळू माफियांकडून 25,18,000चा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगरमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षासह दुचाकीस्वाराला उडवलं। अपघातात रिक्षा चालकासह काही प्रवासी जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या 2 चोरट्यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। चोरट्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। पुढील तपास सुरू। वाशिमच्या राजुरा गावात 2 दुर्घटनांनी हळहळ व्यक्त। एका घटनेत घराला लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू, तर दुसऱ्या घटनेत 10वीच्या परीक्षेतील अपयशाची भीती बाळगून 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। पुण्यात राजगुरुनगर पाबळ मार्गावर वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या 4 चाकीनं दुचाकीला धडक दिली। अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू। अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। फरार कार चालकाने सीसीटीव्हीच्या मदतीने अटक। भंडाऱ्यात पिंपळगाव ग्रामपंचायती अंतर्गत कचरा विलगीकरण कामाला उपसरपंचांचा विरोध। कचरा विलगीकरण शेड केलं जमीनदोस्त। आंधळगाव पोलिसात उपसरपंच आणि साथीदाराविरोधात गुन्हा दाखल। हिंगोली शहरातील मस्तानी शहानगर परिसरात अचानक घराला आग। आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.